नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। मंदिर वही बनाएंगे असं म्हणत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र भाजपने आज जाहीर केलं। भाजपकडून राम मंदिर निर्माणाचा पुनरुच्चार यात करण्यात आलाय। गरिबांचा विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तसंच जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारा कलम 35A आणि कलम 370 रद्द केलं सुद्धा जाणार आहे। एक नजर टाकूया। लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचं मतदान 3 दिवसांवर आलेलं असताना भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला। यावेळीही भाजप राम भरोसे असणार आहे। कलम 35A रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आलंय। तसंच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या जाहीरनाम्यात केंद्रस्थानी ठेवण्यात आलंय। 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजनांचं आश्वासन देण्यात आलंय। ये भी सही है कि आखिरकार गरीबी से लड़ना है तो 50 साल के सारे प्रयोगों ने बताया है कि दिल्ली के एयर कंडीशन में बैठे हुए लोग गरीबी को परास्त नहीं कर सकते। लघु आणि सूक्ष्म उद्योगांच्या समस्यांसाठी एक खिडकी योजनेची घोषणा भाजपने केली आहे। भाजपच्या जाहीरनाम्यातून विकासाचं चित्र दिसत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। खरं म्हणजे अक्षरशः या देशामध्ये जो शेवटचा माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा हे संकल्पपत्र आहे। भाजपचा निवडणुकीचा हा जाहीरनामा नवी जुमलेबाजी असल्याचा टोला काँग्रेसने लगावलाय। मोदी जी का मूल मंत्र है झांसे में फांसो। मोदी सरकार का सफरनामा जो आज हमने देखा वो जुमलों से झांसों तक है। 125 करोड़ देशवासी मोदी जी के 125 झूठे वादों का जवाब मांग रहे हैं। काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला। मात्र या जाहीरनाम्यात काँग्रेसच्या 72,000च्या आश्वासन आणि योजनेला उत्तर देण्यात आलेलं नाही। आता मतदार कोणत्या जाहीरनाम्याला पसंती देतात हे निकालानंतर स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपच्या या संकल्पपत्रानंतर मात्र आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सत्तेत येणार नसल्यानं भाजप अगदी अव्वाच्या सव्वा आश्वासनं देत असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावलाय। तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार केंद्रस्थानी असल्याचा दावा चव्हाण करतायत। देशातले ज्येष्ठ नेते म्हटले की मागच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आमची सत्तेत येण्याची सुतरामी शक्यता नसल्यामुळं मी जाहीरनाम्यामध्ये बरीच काही आवडता संवाद आश्वासनं दिली होती, ही आपण ऐकले। काँग्रेस पार्टी तसं कधी करत नाही। जेवढं शक्य असेल तेच आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो। दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सेनेनं भाजपचा जाहीरनामा देशभक्तीनं प्रेरित असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना भाजपनं उत्तर दिल्याचं वक्तव्य संजय राऊत नाशिकमध्ये करतायत। हा जाहीरनामा फक्त बीजेपीचा नाही, हा जाहीरनामा राष्ट्राचा आहे, देशाचा आहे आणि देशभक्तीनं प्रेरित असा जाहीरनामा आहे। काँग्रेस म्हणते 370 कलम आम्ही रद्द करणार नाही आणि आमची मागणी होती शिवसेनेची। आता भारतीय जनता पक्षानं 370 कलम रद्द करणं हीच खऱ्या अर्थानं देशभक्तीची भूमिका असेल। यानंतर बातमी यवतमाळची आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे। शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय। यवतमाळमधल्या जाहीर सभेत त्यांनी हे विधान केलंय। होय, आमचे वाद होते, जरूर होते, संघर्ष होता, जरूर होता, पण तो वैयक्तिक कारणासाठी किंवा उद्धव ठाकरेला खुर्ची पाहिजे म्हणून नव्हता, तर माझ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं म्हणून तो होता। माझा शेतकरी आत्महत्या करतो आहे, त्या आत्महत्या थांबवण्यासाठी म्हणून माझा संघर्ष आहे। आणि हे मुद्दे मी मांडले। कर्जमाफी करायला लावली, मला कर्जमुक्ती पाहिजे, कारण माफी ही गुन्हेगाराला असते, मुक्ती माझा जो शेतकरी आहे तो गुन्हेगार नाही, तो कर्ज काढून पळून जात नाही।
यानंतर बातमी मात्र इनकमिंगची आहे, कारण मुलगा सुजय पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला चांगलंच सूत आलंय। नगरमध्ये होणाऱ्या मोदींच्या महासभेत विखे भाजपात प्रवेश करतील अशी अटकळ अगदी आतापासूनच बांधली जाऊ लागली आहे। दुसरीकडे भाजपच्या वाटेवर असलेले विजयसिंग मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्याच हर्षवर्धन पाटलांची भेट घेतल्यानं इंदापूरमध्ये नव्या पक्षांतराच्या वावड्या उठू लागतायत। दुर्दैवाने ही निवडणूक आता जी नगर दक्षिणेची आता झालेली आहे ती आता पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही आता व्यक्तिगत पातळीवर आलेली आहे, हे मात्र वास्तव आहे। याचा त्यामुळे उद्या एखादी भूमिका मला निवडणुकीत घ्यावी लागली, त्या प्राप्त परिस्थितीत ती घ्यावी लागेल, मग मला काही दुसरा पर्याय थांबत नाही। बघितलं, न्यूजरूम चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळ्या भूमिकेचं स्पष्ट सुतोवाच केलंच होतं म्हणा, पण आता तर नव्यानं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठू लागल्या। नगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा होणार आहे। याच प्रचार सभेत विरोधी पक्षनेत्याला फोडून विरोधकांना आणखी एक मोठा दणका देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्लॅन दिसतोय, पण स्वतः विखे मात्र यावर कुठलीच प्रतिक्रिया देताना दिसत नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल लागण्याच्या आधीच काँग्रेसमधला अंतर्गत कलह बाहेर आलाय। स्वतः अनेक मोठमोठे नेते काँग्रेसच्या विरोधात भाषणं आणि भाष्य करतायत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतः विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जर काँग्रेस सोडण्याची भूमिका घेत आहेत तर मात्र काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जाईल। आणि विशेष म्हणजे विखे पाटील हे अशोक चव्हाणांच्या निकटवर्ती आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण यांचीच ही इच्छा होती की अशोक चव्हाणांना खरंच धक्का बसलाय हे भविष्यात दिसणार आहे। आमचे विरोधी पक्षनेते कुठं पक्षांतर करणार आहेत का तर मला याची काय माहिती नाही, त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं नाही। मीडियाच्या बातम्या आहेत, तुम्हीच मला थोडंसं त्याची माहिती सांगा, मला माहिती असेल का। त्याबरोबर त्यांच्यावर काही त्यांच्याबद्दल काही विचार करावा की राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असेल तर त्यांनी योग्य ठिकाणी शेड्यूलमध्ये ती माहिती नोंदवावी असेल, माझ्याकडे काही कुठे तसं बोलायचं। विखेंचं हे असं तळ्यात मळ्यात सुरू असतानाच तिकडे विजयदादांच्या भेटीने हर्षवर्धन पाटील पुन्हा चर्चेत आले। इंदापूरची जागा सोडण्यावरून राष्ट्रवादी आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये तूतूमेमे सुरू आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या वाटेवर असलेले विजयदादा त्यांना भेटायला जाणं हे निश्चितच योगायोग म्हणता येणार नाही। हर्षवर्धन पाटलांनी मात्र आपण सध्या तरी आघाडीचा धर्म पाळणार असल्याचा खुलासा केलाय। बघूयात नेमकं काय होतंय। इंदापूरहून मधुकर गलांडे आणि मुंबईतून सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बातमी मात्र थंड झालेल्या बंडासंदर्भातली आहे। काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांचं नाराजी नाट्य अखेर शमलंय। सत्तार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। दलित मुस्लिम मतांचं विभाजन होऊ नये याकरता माघार घेतल्याचं अब्दुल सत्तार म्हणतात। औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला। त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। मी भाजप सोबत जाणार नाही, पण भाजप माझ्यासोबत आली तर माझा नाईलाज आहे, असं काहीसं बुचकळ्यात टाकणारं विधान त्यांनी केलं। अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसात नाराज असताना 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। सत्तार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा देखील जोरात होती। सत्तारांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदारकी देण्याची अट ठेवली होती, अशाही बातम्या चर्चेत होत्या। भाजपमध्ये जाणार, भाजपमध्ये बिलकुलही जाणार नाही, कारण की मी जातीवादी पक्षाचा माझा समीकरण जुळूच शकत नाही। तर भाजपमध्ये जाण्याचा मी सुरुवातीपासून बोलू लागलो की मी भाजपमध्ये जाणार नाही, परंतु भाजप माझ्या सोबत आली तर ते मला बोलता येणार नाही। सीएम सोबत कशासाठी बैठका होत्या? सीएम सोबत हे राजकीय परिस्थिती राज्याचे प्रमुख असतात, त्यांच्याशी बोलणं किंवा विकासाच्या बाबतीत बोलणं किंवा सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्री महोदय या राज्याचे प्रमुख आहेत आणि शब्द पाळतात, अशा पद्धतीची त्यांची राजकारणामध्ये आतापर्यंत ख्याती आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं डावलल्यानं सत्तारांनी औरंगाबादमधून लोकसभेची उमेदवारी दाखल केली होती, पण आता त्यांनी तलवार म्यान केली आहे।
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजपनं पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही, त्यामुळे महायुतीकडून खासदार चंद्रकांत खैरे, MIMचे आमदार तसंच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे सुभाष झांबड अशी तिहेरी लढत इथं रंगणार आहे. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यानंतर बातमी शक्ती प्रदर्शनाची. उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दोघीही मराठमोळ्या पोशाखात फेटा बांधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता उपस्थित होत्या. उर्मिलाजी, आपण नामांकन भरलं, काय सांगाल? नामांकन झालेलं आहे आणि खूप एक अशी एक्साइटमेंट आहे आणि आनंद आहे आणि लोकांच्या सहकार्याची खूप खूप गरज आहे. तुम्हाला खूप वैयक्तिक ट्रोल केलं जातं विकासापेक्षा. तो त्यांचा विचार आहे, त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांनी त्यांच्या विचारांनी जावं, मी माझ्या विचारांनी जाऊ इच्छितो. विजयाबद्दल काय? विजयाबद्दल काय? मॅडम, हिंदी में एक बार लोकांचं सहकार्य असेल तर. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. प्रिया दत्त यांची लढत भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्यासोबत असणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना प्रिया दत्त यांच्यासोबत त्यांचे बंधू संजय दत्त सुद्धा उपस्थित होते. चुनाव चुनौती है. मैं हमेशा कहती हूँ कोई चुनाव आसान नहीं है. तो आपका ये कहना कि ये इलेक्शन बहुत जैसे चुनौती है, मैं समझती हूँ हर इलेक्शन चुनौती है और हर इलेक्शन में हमें बहुत अच्छी तरह से फाइट करना है. आश्वस्त है? मैं बिल्कुल आश्वस्त हूँ. मैं यही कहना चाहता हूँ कि मैं हमेशा प्रिया के साथ रहूँगा और भगवान से यही प्रार्थना करूंगा और उम्मीद करूंगा कि प्रिया ही जीते. हर भाई यही चाहेगा. प्रचार प्रसार के साथ मिलकर कैंपेन में अगर बहन से ऑर्डर मिल गया तो करेंगे. आप भी राजनीति से काफी करीब से जुड़े हुए हैं. कभी नहीं जुड़े हुए थे भाई. उर्मिला आणि प्रिया दत्त यांच्यासोबतच आज दक्षिण मुंबईचे आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर, नसीम खान, भाई जगताप यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार असलेले राहुल शेवाळे यांनी सुद्धा अर्ज भरलाय. शक्ती प्रदर्शनाआधी त्यांनी मंदिर, दर्गा या ठिकाणी भेटी दिल्या. सोबतच बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर स्मृती स्थळाला सुद्धा अभिवादन केलंय. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन मानवंदना दिली आहे. तिकडे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी देखील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना आणि RPI महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलाय. 4 किलोमीटरचं अंतर कापण्याकरता तब्बल 2 तास लागले. महायुतीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते. पालकमंत्री विनोद तावडे, किरण सोमय्या, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्यासह विभागातील 2ही पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. माननीय उद्धवजींनी, माननीय देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे, सगळेच कार्यकर्ते जोमाने आणि उत्साहाने कामाला लागले. आपण बघितलं असेल, खूप जोमाने आज कार्यकर्त्यांची गर्दीमध्ये मतदारांचा योग्य प्रतिसाद होता आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर या विभागातील जनतेचा सामान्यतः ईज ऑफ लिव्हिंग हे सुकर करण्यासाठी आम्ही सगळेच सेवारत आहोत आणि यापुढेही काम करणार. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतल्या घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
भिवंडीमध्ये कडाक्याच्या उन्हात शिवसेना, भाजप, आरपीआय आणि श्रमजीवी संघटनेच्या पक्ष कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. इथले महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कपिल पाटील यांना शिवसैनिकांच्याकडून विरोध होता. अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांनी त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी स्पष्टपणे मांडली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात ही नाराजी दूर करण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना यश आलंय. त्यामुळे शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात आता भाजपनं सुद्धा ताकद निर्माण केली आहे. भाजपनं वाढवलेली ही ताकद शिवसैनिकांना पचनी पडत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा संघर्ष उफाळतो. सध्या तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र असल्याचं चित्र आहे. पण हे चित्र किती दिवस कायम राहणार हे सांगता येत नाही. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येतो याचा प्रत्यय बदलापूरमध्ये आलाय. उल्हास नदीच्या स्वच्छतेचं आवाहन फेसबुकवरून करण्यात आलं आणि त्याला प्रतिसाद देत दर रविवारी 40 तरुण नदीची स्वच्छता करतायत. आणि विशेष म्हणजे ही संख्या दिवसागणिक वाढत जाते. एक नजर टाकूया. प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेल्या उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी तरुणाईनं पुढाकार घेतलाय. माझा कचरा माझी जबाबदारी या घोषवाक्यासह ही मोहीम राबवली जाते. मागील 3 रविवारापासून तरुण इथला कचरा साफ करतायत. या रविवारी तब्बल 45 पिशव्या भरून कचरा जमा करण्यात आला. बदलापूर इथल्या उल्हास नदीच्याच किनाऱ्यावर सत्कर्म आश्रम आहे. तिथल्या गेणू कांबळे यांनी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि त्यानंतर पूजा टांगसाळकरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छतेची मोहीम सुरू केली. संडे टू संडे दर आठवडा आम्ही ही मोहीम इथे राबवतो. पहिला रविवार आम्ही 15 जण होतो. सत्कर्म आश्रमातली मुलं होती व या मोहिमेचा प्रचार आम्ही प्रसारमाध्यमातून केला व आता आम्ही 40 जण टोटल दर संडे टू संडे येऊन इथे स्वच्छता मोहीम राबवतो. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर अनेक मद्यपी रात्रीच्या वेळी दारू पिऊन बाटल्या फेकतात. अनेक नागरिक या ठिकाणी जेवणासाठी येतात, मात्र उरलेले खाद्यपदार्थ तिथेच टाकून जातात. तसंच कॅरी बॅग, प्लास्टिक हेही टाकलं जातं. परिणामी नदी प्रदूषित होत असल्यानं स्वच्छतेची गरज निर्माण झाली आहे. आम्ही स्वच्छतेसाठी एक पाऊल उचललं आहे. उल्हास नदी जे आम्ही स्वच्छ करतो. सगळ्यांना हे सांगणं आहे की हे घाण जे झाले ते आम्ही नाही केले, आपणच केले, बरोबर. आणि आपला कचरा आपणच उचलायला लाज वाटते. तर तुम्ही लोक हेच सांगतोय फक्त कचरा नका करू, जसं आम्ही हे करतोय. सहभागी व्हा. तर हे खूप नोबल कॉज आहे जी आजची यंग जनरेशन करत आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी जॉईन झालो आहे आणि प्रत्येक रविवारी ही जी टीम आहे हे काम नोबल कॉज करते. माझा कचरा माझी जबाबदारी या अभियानाला मिळणारा प्रतिसाद कायम राहिला तर काही दिवसात उल्हास नदी प्रदूषणमुक्त होईल. गणेश गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. स्टेट बँक ऑफ इंडियानं जेट एअरवेजमधील वाट्याची लिलाव प्रक्रिया आता सुरू केली आहे. जेटमध्ये वाटा उचलण्याकरता स्टेट बँकेनं अर्ज मागवलेले 10 एप्रिल त्याची मुदत आहे. जेटमध्ये इच्छुक कंपनीला 75% वाटा घेता येणार आहे. जेटवर सध्या 8,000 कोटींचं कर्ज आहे आणि त्यामुळेच किती कंपन्या अर्ज करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. जेट संकटात सापडल्यानं तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आहे. तसंच भारतातला एक महत्त्वाचा स्पर्धक कमी झाल्यानं इतर कंपन्यांनी त्यांचे तिकिटाचे दर सुद्धा वाढवलेत आणि त्यामुळे ग्राहकांना सुद्धा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.